गिरीश महाजन आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. गिरीश सर, आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि बरीच टीका टिप्पणी होते. सरकारमध्ये समन्वय नाही, मुख्यमंत्र्यांच्या घरी चहापानाचा कार्यक्रम असतो, अजितदादा वेगळे जातात, एकनाथ शिंदे वेगळे जातात आणि त्यामुळे खातेवाटप मलाईदार खात्यासाठी सगळं रखडलंय आणि शेवटचा दिवस असूनही खातेवाटप होणार नाही अशी पण शक्यता व्यक्त होते. पण विधानसभेचं सत्र बघितलं, किती कोऑर्डिनेशन आमच्यामध्ये हे आपण बघितलं. तिन्ही नेते आमच्या सोबत आहेत, बैठका सोबत होत आहेत. कालपर्यंत जेवणाच्या कार्यक्रमाला आम्ही सगळे सोबत होतो. संध्याकाळच्या ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम होते असं नाही आहे आमच्यात समन्वय नाही आणि आम्ही एका ठिकाणी बसत नाही असा कुठलाही विषय नाही आहे. दादांचा दिनचर्या सगळे 6 वाजेपासून सुरू होते, त्यांचे व्हिजिटर्स 6 वाजेपासून सुरू होतात, आपल्याला कल्पना आहे. आणि म्हणून सकाळची वेळ त्यांना खूप सूट होते, म्हणून ते 8:30लाच त्या ठिकाणी येऊन गेलेत. 8:30 वाजता सुरुवात होती ब्रेकफास्टची. पण शिंदेसाहेब काही कारणामुळे त्यांनी आधी सांगितलं मी 9:30ला येईल, म्हणून 9:45 वाजेपर्यंत साहेब त्या ठिकाणी आलेत. आम्ही सगळेच त्या ठिकाणी बसलो होतो. फक्त दादा लवकर ब्रेकफास्ट करून गेले, कारण लोकांना त्यांनी वेळ दिली होती भेटण्याची, त्याचे अपॉइंटमेंट असतात. म्हणून मला असं वाटतं की यामध्ये कुठे आमच्यामध्ये वादविवाद आहे, कुठे तणाव आहे, असं कुठेही नाही. आपणही विधानसभेच्या सत्र चाललं असताना आपण बघितलं असेल किती चांगलं कोऑर्डिनेशन तिन्ही नेत्यांमध्ये या ठिकाणी आहे. नक्कीच. पण महाराष्ट्राच्या अधिवेशनाच्या इतिहासातलं हे पहिलं अधिवेशन ठरेल का की जिथे मंत्री झालेत पण खातेवाटप झालं नाही, आणि खातेवाटप नेमकं कधी होणार महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. मला वाटतं लवकरच, अगदी लवकर. आता शेवटच्या टप्प्यामध्ये काम आलेलं आहे, आपल्याला कळेल आजकालमध्ये बहुतेक लवकरच. अडलंय का कुठेच घोडा अडलेला नाही. 3 पक्ष आहे, महायुती, आणि एवढं मोठं मॅन्डेट लोकांनी दिलेलं आहे ते पहिल्यांदा दिलेलं आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये. पहिल्यांदा एवढं मॅन्डेट मिळालं की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक संख्येमध्ये आमचे आमदार निवडून आलेले आहेत. आणि म्हणून तिन्ही पक्षांना थोडं आहे कुणाला द्यायचं कुणाला नाही, काय द्यायचं आता खात्यावरून थोडंसं चाल. पण मला वाटतं की आता अंतिम टप्प्यात हे सगळं काम आलेलं आहे, लवकरच जाहीर होईल. एक महत्त्वाचं विधान संजय राऊत यांनी आज केलं. ते म्हणतात महानगरपालिका निवडणुका आम्ही स्वबळावर लढू. आता स्वबळाचा नारा देत आहेत, काय म्हणाल याकडे, कसं पाहता एकंदरीतच? लोकसभेचा पराभव पचनी पडला नाही असं म्हणावं? नाही, मला असं वाटतं आता आम्ही कसं बघतो त्यापेक्षा तर लोक त्यांच्याकडे कसं बघता हाच विषय मोठा आहे. त्यांची फार आता वाईट अवस्था झालेली आहे, भरकटलेल्या जहाजासारखं त्यांचं काम चाललेलं आहे. म्हणजे त्यांनी एक चूक केली, एकही चूक केली आणि त्यांना काय भोगावं लागतं आहे. एक मी आताच ब्रेकफास्टच्या वेळेला एक शेअर तिथे साहेबांसमोर सांगितला की आम्ही असं झालं की बाबा एक चूक झाली आणि किती कुठे कुठे जाऊन पडलेत आता. म्हणून समंदर बडे गरूर से फनकारता रहा, कश्ती भी अपने जीत पे डटी रही, एक ही कदम गलत हुआ राहे जिंदगी में, तमाम उम्र मंजिल ढूंढती रही. एक चूक त्यांनी केली, काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आणि आता त्यांना समजत नाही आपलं काय झालं, आपलं काय होईल हे त्यांना समजत नाही आहे. आणि म्हणून मग आता यांच्याबरोबर जाऊ का त्यांच्याबरोबर जाऊ का स्वबळावर जाऊ त्यांना कळत नाही आहे. पण त्यांनी खूप मोठी चूक केली. त्यांनी 2019 साली आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, युतीमध्ये आमच्यासोबत निवडून आले आणि नंतर ते काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेत. तिथेच बाळासाहेबांचे सगळे विचार त्यांनी संपवले आणि तिथून त्यांचा अस्त सुरू झाला. मंजिल विसरले म्हणते, पण राह दाखवण्याचं काम आता भाजप करेल असं म्हणा? मला नाही वाटत. नाही. म्हणजे भविष्यात कुठले सगळे दरवाजे बंद म्हणा? मी असं नाही, मी हा निर्णय करणारा मी एवढा मोठा नेता नाही आहे. वरचे नेते निर्णय करेल, पण आज ज्या पद्धतीने ते बोलत आहेत, ज्या पद्धतीने ते बोललेत आमच्या नेत्यांवर, दिल्लीतल्या मोठ्या नेत्यांवर बोलले असतील, इथे देवरेजीवर बोलले असतील, मला वाटतं त्यामुळे खूप आमची मनं दुखावलेली आहेत आणि दूर गेलेली आहेत. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.